नमस्कार मंडळी, मी अमित परब. माझा प्रॉपर्टी इन रत्नागिरी हा यूट्यूब चॅनल न विसरता सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला कोकणातील जागेंचे अपडेट वेळोवेळी या यूट्यूब चॅनलमार्फत घर बसल्या बघायला मिळतील. तर मंडळी, हा व्हिडिओ बघताना जे नवीन आहेत त्या लोकांना विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आज आपण आलो आहोत चिपळूण या तालुक्यामध्ये आणि चिपळूण तालुक्यामध्ये सावर्डा या गावापासून मुंबई गोवा हायवेपासून मोजून 14 किलोमीटर अंतरावर आतमध्ये ग्रामीण भागामध्ये असलेली ही जागा आहे. टोटली 12 गुंठेचा बिनशेती प्लॉट आहे. मुख्य बाजारपेठ जी गावाची आहे त्या गावाच्या बाजारपेठेपासून फक्त 300 मीटरच्या अंतरावर ही जमीन आहे. 12 गुंठेचा NA प्लॉट आहे, बिनशेती प्लॉट आहे आणि वाडी वस्तीमध्ये आहे. मराठा समाजाची वस्ती आहे आजूबाजूला आणि आपल्याला व्यावसायिकदृष्ट्या या ठिकाणी कमर्शियल ॲक्टिव्हिटीज नक्कीच करता येऊ शकतात. असा हा प्लॉट मी तुम्हाला आज दाखवणार आहे. तर मंडळी, हा व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला या जागेची माहिती या चॅनलमार्फत नक्कीच घेता येऊ शकते. तुम्ही हा बघताय समोर हा डांबरी रोड आहे आणि ह्या डांबरी रोडला टचमध्ये असलेली ही 12 गुंठेची बिनशेती प्लॉट आहे. एकच मालक आहे, वर्ग 1चा सातबारा आहे. जागा क्लिअर टायटल असलेली जमीन आहे. प्लॉटला पूर्ण चिरे कंपाऊंड आहे. आपल्या प्लॉटला पूर्ण कंपाऊंड आहे. प्लॉटमध्ये जागा मालकाने काजू प्रक्रिया करण्यासाठी काजू फॅक्टरी या ठिकाणी घातलेली आहे. जागा मालकाने या ठिकाणी काजू प्रक्रिया उद्योग करण्यासाठी या ठिकाणी ही समोर दिसते ही शेड बांधलेली आहे आणि एका बाजूला गावरान कोंबड्याची शेड बांधलेली आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. हे समोर डाव्या हाताला जी दिसते ती गावरान कोंबड्या या ठिकाणी पाळलेल्या आहेत. तसेच या साईडला 5 रूम बांधलेले आहेत राहण्यासाठी. टोटली 5 रूम, 10 बाय 15चे असे 5 रूम या ठिकाणी बांधलेले आहेत लेबर लोकांसाठी राहण्यासाठी. तसेच मालकाने आपल्याला स्वतःसाठी राहण्यासाठी 5 रूम बांधलेले आहेत. त्यामध्ये तुम्ही राहू शकता. असं पूर्ण घर बांधलेलं आहे एका साईडला 5 रूमचं. तसेच टॉयलेट बाथरूम पाठच्या साईडला आहे. प्लॉटला पूर्ण चिरे कंपाऊंड घातलेला आहे. प्लॉटमध्ये बोरवेल आहे पाण्यासाठी. तिला मे महिन्यापर्यंत पाणी असतं, मेच्या एंडपर्यंत पाणी असतं. ही तुम्ही समोर बघता ही पूर्ण काजू फॅक्टरीसाठी काजू प्रक्रिया करण्यासाठी ही शेड बांधलेली आहे आणि डाव्या हाताला गावठी कोंबड्यांसाठी गावरान कोंबड्या बाळगण्यासाठी शेड बांधलेली आहे पाठच्या साईडला. अशा प्रकारचा प्लॉट पूर्ण डेव्हलप केलेला आहे. 12 गुंठेचा NA प्लॉट आहे, पूर्ण डेव्हलपिंग केलेला आहे. या ठिकाणी तुम्ही शेतीविषयक व्यवसाय या ठिकाणी कोणताही शेतीविषयक व्यवसाय या ठिकाणी तुम्ही करू शकता. ॲडिशनल तुम्हाला जो पण व्यवसाय शेतीविषयक आवडतोय तो व्यवसाय तुम्ही या ठिकाणी सुरू करू शकता, चालू करू शकता आणि भरघोस उत्पन्न या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. कारण या ठिकाणी पूर्ण डेव्हलपिंग केलेला आहे. या ठिकाणी तुम्ही काजू प्रक्रिया उद्योग उभारलात तर तुम्हाला या ठिकाणी काजू बी मोठ्या प्रमाणात कच्चा माल या ठिकाणी मिळू शकतो. काजूची मोठमोठ्या बागा, काजूची मोठमोठी लागवड या ठिकाणी आजूबाजूच्या पट्ट्यामध्ये केलेल्या आहे. त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी काजू बीचा कच्चा माल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मिळू शकतो. तसेच संगमेश्वर लांजा तालुका हा काजू उत्पादक पट्टा आहे. त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी काजू बीसाठी काही अडचण नाही आहे. काजू बी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तुम्हाला कच्चा माल काजू बीचा मिळू शकतो. या ठिकाणी डाव्या हाताला जी शेड बांधले त्या ठिकाणी जागा मालकाने गावरान कोंबड्याचं पालन केलेलं आहे. गावरान कोंबड्या कमीत कमी 900 ते 1000 कोंबड्या गावरान पाळलेल्या आहेत. त्यामधून त्यांना आर्थिक उत्पन्न या ठिकाणी मिळतं आहे. या कोंबड्यांपासून निघणारे जी अंडी आहेत ती बाजारामध्ये मोठी मागणी आहे. एक अंड्याची प्राईस 10 रुपये. या
नगाने ती अंडी विकली जातात। त्याच्यामुळे या ठिकाणी गावरान कोंबड्यापासून सुद्धा आर्थिक उत्पन्न तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतं। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये गावरान कोंबड्या पाळलेल्या आहेत या ठिकाणी जागा मालकाने। तसेच या ठिकाणी तुम्हाला आणखी काही उद्योग घालायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी तो व्यवसाय या ठिकाणी सुरुवात करू शकता। या ठिकाणी या जागेमध्ये जी बोरवेल खोदलेली आहे तिला मोठ्या प्रमाणात पाणी आहे, त्यामुळं या ठिकाणी तुम्ही बिस्लरी प्लांट या ठिकाणी उभारू शकता। पाण्याचा प्रोसेसिंग बिझनेस, ॲक्वा फिल्टरेशन प्लांट या ठिकाणी तुम्ही घालू शकता, त्यामधून सुद्धा चांगला आर्थिक उत्पन्न या ठिकाणी मिळवू शकता। तसेच अगरबत्ती व्यवसाय करायचा असेल तुम्हाला, म्हणजे अगरबत्तीचा कारखाना या ठिकाणी तुम्हाला करायचा असेल तरी सुद्धा ही जागा उपयोगी आहे। अगरबत्ती कारखाना या ठिकाणी तुम्ही करू शकता। तसेच तुम्हाला इतर शेतीविषयक व्यवसाय करायचे असतील ते या ठिकाणी तुम्ही नक्कीच करू शकता आणि आर्थिक उत्पन्न या ठिकाणी मिळवू शकता। तर मंडळी, अशा प्रकारची जागा 12 गुंठेचा NA प्लॉट या ठिकाणी आपल्याला उपलब्ध झालेला आहे। गाव वस्तीमध्ये आहे, भरवाडी वस्तीमध्ये ही जागा आहे। आपल्या प्लॉटपासून 300 मीटरच्या अंतरावर मुख्य बाजारपेठ आहे। त्या ठिकाणी ATM, बँक, तसेच हॉस्पिटल, किराणा मालाची दुकानं, कपड्याची दुकानं ही उपलब्ध आहेत। तसेच आपल्या प्लॉटपासून मुंबई गोवा हायवे 14 किलोमीटरच्या अंतरावर आहे। तसेच चिपळूण मुख्य बाजारपेठ आपल्या प्लॉटपासून 25 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि आपल्या प्लॉटपासून मुंबई हे आपल्या प्लॉटपासून 280 किलोमीटरच्या अंतरावर आहे। तसेच पुणे आपल्या प्लॉटपासून 280 किलोमीटरच्या अंतरावर आहे। जर तुम्ही पुणे आणि मुंबईपासून तुम्ही या प्लॉटपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताय तर तुम्हाला तुमच्या कारने या ठिकाणी पोहोचण्यासाठी 5 ते 6 तास या ठिकाणी नक्कीच लागू शकतात। तसेच कोल्हापूर, सांगली, सातारा या भागातून तुम्ही येताय तर तुम्हाला या ठिकाणी या प्लॉटपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला 3 ते 4 तास लागू शकतात। तर मंडळी, अशा प्रकारची जागा वाडी वस्तीमध्ये NA प्लॉट, कमर्शियल ॲक्टिव्हिटीज तुम्ही या ठिकाणी करू शकता। वाडी वस्तीमध्ये आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी तुम्ही कुठलाही कारखाना किंवा उद्योग प्रक्रिया बिझनेस करत असाल तर तुम्हाला या ठिकाणी आजूबाजूच्या वस्तीमधून मजूर या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतात। आपल्या प्लॉटमध्ये लाईट कनेक्शन आहे, पाण्याची व्यवस्था आहे, रोड टच प्लॉट आहे। तर नक्कीच मंडळी, अशा प्रकारची जागा तुम्ही शोधत असाल, तुम्हाला व्यावसायिकदृष्ट्या जागा शोधायची असेल तर नक्कीच आजच्या प्लॉटचा तुम्ही विचार करू शकता। तर वेळ घालवू नका, लवकरात लवकर या जागेला भेट द्या। या जागेची अधिकाधिक माहिती हवी असेल तर स्क्रीनवर दिला जो व्हॉट्सअप नंबर आहे त्या व्हॉट्सअप नंबरला हा व्हिडिओ सेंड करा। थँक्यू मंडळी। जर माझे प्रॉपर्टीचे व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक करा। तर मंडळी, हा प्लॉट कसा वाटला? खूप सुंदर आहे ना? तर नक्कीच जागा चांगली आहे। या जागेची किंमत आम्ही या ठिकाणी 40 लाख रुपये सांगतो आहे। जागेच्या किमतीमध्ये तुम्हाला कमी जास्त करून दिलं जाणार आहे। प्लॉट हा पूर्ण डेव्हलप केलेला आहे, तर नक्कीच तुम्हाला आवडू शकतो। पुन्हा भेटूया नवीन जागेच्या व्हिडिओसह। तोपर्यंत धन्यवाद। थँक्यू।